Good morning, students. Okay, today we will going to see next part, that is cyber crime. Okay, in last lecture we already seen introduction, advantages of cyber law. Okay, next we will going to see the cyber crime. Okay, computer crime is alternatively referred to as cyber crime, e-crime, that is electronic crime or a high-tech crime. Computer crime is an act performed by a knowledgeable computer user, sometimes referred to as a hacker, who illegally browses or steals a company's or individual private information. In some cases, this person or a group of individuals may be malicious and destroy or otherwise corrupt the computer or data files. Okay, computer crime is what? It is alternatively referred to as a cyber crime, e-crime, that is electronic crime. As I told you in last lecture, crimes are related to which? Computers and internets. Okay, high-tech crime. Computer crime is an act performed by a knowledgeable computer user, sometimes referred to as a hacker, who illegally browses or steals a company's or individual private information. In some cases, this person or group of individuals may be malicious and destroy or otherwise corrupt the computer or data files. Okay, हॅकर काय करतो त्यांनी सांगितलं आहे की आपला जो प्रायव्हेट इन्फॉर्मेशन जी आहे आपली ती तो काय करतो, आपला जो मॅलिशियस डेटा जो असतो तो काय करतो, डिस्ट्रॉय करतो और करप्ट करतो. सायबर क्राइम्स कॅन इन्व्हॉल्व क्रिमिनल्स ॲक्टिव्हिटीज दॅट आर ट्रेडिशनल इन नेचर, सच ॲज थेफ्ट, फ्रॉड, forgery, imitation and mischief, all of which are subject to the Indian Penal Code. Okay, cyber crime is what? Cyber crimes can involve criminal activities that are traditional in nature, such as theft, fraud, forgery, defamation and mischief, all of which are subject to the Indian Penal Code. Okay, कुठले कुठले क्रिमिनल्स त्यांनी याच्यामध्ये ॲड केलेत बघा. थेफ्ट, फ्रॉड्स, फॉर्जरी, डिफॅमेशन अँड मिसचीफ. ओके, नेक्स्ट सम एक्झाम्पल्स ऑफ सायबर क्राईम. ओके, सायबर क्राईम हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे, तिथे नोट डाऊन करा IMP म्हणून. ओके, आणि जो तुम्हाला डेली होमवर्क सांगितलेला आहे त्याच्यामध्ये हा पॉईंट तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. तुम्हाला जे पॉईंट्स आहेत ते तुम्ही जे IMP वाटते तुम्हाला ते त्याच्यातलं हे जे लेंदी त्यांनी डिस्क्रिप्शन दिलेलं आहे तेवढं न लिहिता शॉर्टमध्ये का होईना तुम्ही लिहून तरी त्याचे मला फोटोज सेंड करा, तेव्हा मी तुमची अटेंडन्स लावेन. ओके, सॉफ्टवेअर पायरसी. सॉफ्टवेअर पायरसी इज नथिंग बट कॉपीराइट व्हायलेशन ऑफ सॉफ्टवेअर created originally by an individual or an institution. It includes stealing of codes, programs and other information illegally and creating the limited copy by unauthorized means and utilizing this data either for own benefit or for profit making. Example, when you download a copy of a licensed software, for example downloading games from a file sharing website without paying for it, it is a software piracy. ओके, मी तुम्हाला लास्ट पॉईंटमध्ये सुद्धा और लास्ट चॅप्टरच्या ह्याच्यामध्ये पण मी सांगितलेलं सॉफ्टवेअर पायरसी म्हणजेच काय. सपोज मी एखादा सॉफ्टवेअर माझा डेव्हलप केलेला आहे, बरोबर, पण त्याची ऑथॉरिटी ऑब्व्हियसली माझ्याकडेच असणार, कारण की तो स्वतः मी डेव्हलप केलेला असल्यामुळे त्याच्यात काय चेंजेस करायचे असतील, त्याच्यात काय मॉडिफिकेशन करायचे असतील तर त्याची ऑथॉरिटी फक्त मलाच आहे, कारण की तो मी स्वतः डेव्हलप केलेला आहे. जर मी दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला पर्सनला सांगितलं असेल की यू कॅन ऑल्सो डू और तू माझ्या सॉफ्टवेअरमध्ये ॲक्सेस करू शकतो माझा जो डेटा, पण त्या सेकंड पर्सनच्या व्यतिरिक्त जर थर्ड पर्सन माझ्या सॉफ्टवेअरचा डेटा ॲक्सेस करायचा प्रयत्न करेल. ओके, लक्षात घ्या. थर्ड पर्सन, आता मी आणि माझा सेकंड पर्सन जो आहे त्याला मी ऑथॉरिटी दिलेली आहे, ही कॅन ॲक्सेस माय सॉफ्टवेअर और माय डेटा. ओके,
बट थर्ड पर्सन जर त्याच्यामध्ये आला आणि त्यांनी जर ॲक्सेस करायचा प्रयत्न केला, कॉपी केला आणि त्यांनी काय केलं, माझ्या डेटाचा मिसयूज केला आणि सेम सॉफ्टवेअर त्यांनी काय केलं आणि डेव्हलप केला मी लॉन्च करायच्या आधीच, तर व्हॉट इट इज अ सॉफ्टवेअर पायरेसी. ओके. आणि आपण जे गेम्स वगैरे आपण आता प्ले स्टोअरवरून जे डाउनलोड करतो, सो इट इज अ ओरिजिनल पार्ट्स. ओके, बरोबर. आपण ओरिजिनली डेटा आपला MB लॉस पे करतो. आपण जो डेटा गेम डाउनलोड करतो त्यावेळी जे त्याला ठराविक MB असतात, 20 MB 30 MBचा जो गेम असतो तो आपण डाउनलोड करतो. म्हणजेच काय, आपल्या नेट पॅकमधनं तो डेटा कट होतो आणि त्या डेटा पॅकचेच त्यांना पैसे मिळतात. बरोबर. तर आपण त्याला म्हणजे बाय केल्यागतच झाला तो गेम. पण आपण जर शेअर इटनी तो गेम वन पर्सन टू अनदर पर्सन सेंड करतो विदाउट डाउनलोडिंग, सो इट इज अ सॉफ्टवेअर पायरेसी. ओके, विदाउट पेईंग आपण तो घेतो म्हणून. नेक्स्ट, अनऑथराइज्ड ॲक्सेस. गेनिंग ॲक्सेस विदाउट द युजर परमिशन इज नोन ॲज अनऑथराइज्ड ॲक्सेस. ओके, ही डेफिनेशन तुम्हाला फिल इन द ब्लँक्सला वगैरे येऊ शकते. Gaining access without the user permission is known as unauthorized access. Authorization means granting access right to resources which is related to information security, computer security, and to access control in particular sector. This is typically possible when the particular software service is purchased through legal and formal procedure. Attempting to get information like emails, bank account, intellectual or any other personal and confidential information from authorized person is known as accessing the machine illegally. Examples of unauthorized access are hacking financial bank account related to information, stealing organization, illegal monitoring of information owned by the user, illegal use of login and password of other users, causing intentional irritation to other use by means of damaging software and important information. Okay, unauthorized access means what? Gaining access without the user's permission is known as unauthorized access. जसं मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये पण सांगितलं, ऑथराइज्ड मीन्स व्हॉट? ऑथॉरिटी. मी सॉफ्टवेअर बनवलेलं आहे, त्याची सगळी ऑथॉरिटी माझ्याकडे आहे. अंडरस्टँड? ओके. आणि जर मी दुसऱ्या पर्सनला, सेकंड पर्सनला सांगितलं असेल ॲक्सेस करू शकतो तो, आणि ते सेकंड पर्सनला सुद्धा ती असू शकते, त्याला म्हणतात ऑथराइज्ड ॲक्सेस. अनऑथराइज्ड ॲक्सेस म्हणजेच काय की माझ्या नकळत थर्ड पर्सननी माझा डेटा ॲक्सेस करायचा प्रयत्न केला. ओके, तर त्याला काय म्हणायचं? अनऑथराइज्ड ॲक्सेस. गेनिंग ॲक्सेस विदाउट द युजर्स परमिशन. युजर कोण झालं? मी. माझ्या परमिशनशिवाय त्यांनी माझा डेटा ॲक्सेस केला, सो इट इज अ अनऑथराइज्ड ॲक्सेस. अंडरस्टँड? मग त्यांनी एक्झाम्पल्स दिले बघा कुठले कुठले. हॅकिंग फायनान्शियल बँक अकाउंट रिलेटेड टू इन्फॉर्मेशन. जसं मी तुम्हाला सांगितलं, आपले फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअपचे जे अकाउंट्स असतात ते काय होतात? हॅक करतात. म्हणजे आपल्या नकळत ते आपल्याला काय करतात? आपलं अकाउंट, आपली इन्फॉर्मेशन ॲक्सेस करतात. ओके, कशा थ्रू? हॅकिंग थ्रू. आणि कधी कधी आपण बघितलं असेल आपल्याला बँकेचे फेक कॉल्स पण येतात की आम्ही ह्या बँकेतून बोलतो आहे, मला तुमचा बँक अकाउंट नंबर, तुमचा ATMचं हे झालं आहे, ATM जे आहे तुमचं त्याची डेट निघून गेली, एक्सपायरी झाली, तुम्हाला रिन्यू करायचं आहे, त्यासाठी मला तुमचा पासवर्ड सांगा. आपल्याला काही माहीत नसतं, आपल्याला वाटतं खरोखर बँकेमधूनच फोन आलेला आहे, आपण त्यांना सगळे डिटेल्स देतो. बरोबर. सो हेच त्यांनी सांगितलेलं आहे की हे एक अनऑथराइज्ड ॲक्सेस आपण देतो. मग आपली कॅश वगैरे काय करतो? हॅकर काय करतो? काढून घेतो. किंवा बँकमधली जी इन्फॉर्मेशन असेल तो ते काय करतो? काढून घेतो. सो इट इज अ पार्ट ऑफ अनऑथराइज्ड ॲक्सेस अँड हॅकिंग. अंडरस्टँड? म्हणून आता सगळ्यांना सायबर क्राईमबद्दल पेपर्समध्ये, न्यूज चॅनल्समध्ये सांगतात, त्याच्यामुळे आता सगळ्यांना समजायला लागले आहे, सगळ्यांना सांगतात सुद्धा की डू नॉट शेअर युअर पिन, पासवर्ड, अकाउंट नंबर. ओके, पूर्वी ज्यांना माहीत नव्हतं कारण की ह्याच्याबद्दल सगळे अवेअर होते, सो आता सगळे अलर्ट झालेले आहेत त्या बाबतीत. ओके, कधीही कोणाला आपला घरचा ॲड्रेस, मोबाईल नंबर, नेम, ओके, आपली कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन असो, बँक रिलेटेड असो, कधीच सांगायचं नाही. ओके,
नेक्स्ट त्यांनी दिले कॉपीराइट व्हायोलेशन. अ कॉपीराइट is a legal right that gives the creator of a literary, artist, musical or other creative work of sole right to publish and sell that work. Copyright owners have the right to control the reproduction of their work, including their right to receive the royalty payment for the reproduction. C is a copyright symbol. कॉपीराइटचा सिम्बॉल काय आहे? सर्कलमध्ये सी. कॉपीराइट व्हायोलेशन म्हणजे काय? जसं मी तुम्हाला सांगितलं, सपोज मी एखादा मूव्ही करते बरोबर, त्याचा सगळा डेटा जो आहे तो माझ्याकडेच आहे का, तर मी डायरेक्टर आहे मूवीचा म्हणून. त्याचं एडिटिंग असो काहीही असो ते मी ठराविक पर्सनलाच ते मी ऑथॉरिटी दिलेले आहे, तोच ते चेंजेस करू शकतो बरोबर. मी ओनर असल्यामुळे त्याचं कॉपीराइट फक्त माझ्याकडेच आहे बरोबर. पण कधी कधी काय होतं, हॅकर थ्रू किंवा त्यांच्या स्टाफमधल्याच एका व्यक्तीकडनं तो डेटा ॲक्सेस केला जातो. सगळी जो पिक्चर मूवी आहे तो काय केला जातो? चोरी केला जातो. ओके, कॉपी केला जातो. आणि माझा ओरिजिनल डेटाची, सपोज माझी रिलीज डेट आहे आजची, उद्याची असेल, पण माझा जो डेटा त्यांनी कॉपी केलेला आहे त्यांनी माझा मूवी रिलीज व्हायच्या आधीच सगळीकडे पायरेटेड सीडीज हे करून त्यांनी विकल्या. तर हे काय झालेलं आहे? कॉपीराइट व्हायोलेशन. अंडरस्टँड? समजलं? माझ्याकडेच फक्त ती ऑथॉरिटी होती, मीच फक्त त्याच्यामध्ये चेंजेस करू शकत होते, पण कुठल्या तरी थर्ड पर्सननी माझा डेटा ॲक्सेस करून माझा मूवी पब्लिश व्हायच्या आधी, रिलीज व्हायच्या आधीच त्यांनी तो सगळीकडे केला. त्याच्यामुळे लॉस कोणाचा झाला? माझा झाला. कारण की जे मला पैसे रिलीज झाल्यानंतर मिळणार होते ते तोच मूवी सगळ्यांनी आधीच बघितलेला होता. अंडरस्टँड? क्रॅकिंग ॲक्टिव्हिटीज सच एज decipher codes or password and breaking security system for illegal reasons. It's called a cracking. The cracker will use a program or script known as crack that has been written specially to do what they are hoping or achieve. क्रॅकिंग काय सांगितलं आहे? कोड्स आणि पासवर्ड्स आपले असतात ते काय करतात? ते ब्रेक करतात. ओके, आपले पासवर्डसुद्धा कधी कधी जीमेलचे अकाउंट्सचे चेंज होतात ऑटोमॅटिक. हॅकिंग करून ते काय करतात? पासवर्ड चेंज करतात. ओके, इट इज अ पार्ट ऑफ क्रॅकिंग. सायबर बुली और सायबर स्टॉकिंग. Cyber stalking is a criminal practice where an individual uses the internet to systematically harass or threaten someone. This crime can be perpetrated through email, social media, chat rooms, instant messaging, client and other online medium. जसं मी तुम्हाला सांगितलं लास्ट लेक्चरमध्ये सुद्धा, सायबर बुलिया सायबर स्टॉकिंग मीन्स व्हॉट? आपण सोशल मीडिया साईट्स वापरतो बरोबर, आपले ईमेल्स अकाउंट असू शकतात, आपण कधी कधी चुकून लॉग इन करतो आणि लॉगआउट करायचं विसरून जातो, तर ते अकाउंट ऑनच राहतं. मग त्याचा जो कोण सेकंड पर्सन तिथे बसला असेल तर त्याचा मिसयूज करू शकतो. तुमच्या नावाने तो दुसऱ्या अदर पर्सनशी काहीही चॅटिंग करू शकतो. ओके, मग कधी कधी मेसेजिंगमधनं आपण जसं मी सांगितलं, जे लहान मुलं असतात त्यांना काही समजत नसतं, आपल्याला कधी कधी काही गोष्टी माहीत नसतात, आपण चॅटिंग करत जातो अननोन पर्सनशी बरोबर, मग ते आपल्याकडनं आपली सगळी हिस्ट्री काढून घेतात, आपल्याला काहीही समजत नसतं आणि मग ह्याचा नंतर खूप मोठा प्रॉब्लेम मिसयूज होतो. अंडरस्टँड? नेक्स्ट इज फिशिंग. दिस इज अ टेक्निक ऑफ एक्स्ट्रॅक्टिंग कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन सच एज क्रेडिट कार्ड नंबर्स, युजरनेम, पासवर्ड, कॉम्बोज बाय प्रिटेंडिंग ॲज अ लीगल एंटरप्राइज. फिशिंग इज टिपिकली कॅरिड आउट बाय ईमेल स्पूफिंग. जसं मी तुम्हाला सांगितलं, आपल्याला बँकमधून फ्रॉड कॉल्स येतात. तुमचा ईमेल आय डी द्या, तुमचा ॲड्रेस सांगा, तुमचा अकाउंट नंबर सांगा, तुमचा ATMचा पिन सांगा, तुमची एक्सपायरी डेट झाली ATMची बरोबर, क्रेडिट कार्डचं ट्रान्झॅक्शन वगैरे जे आहे तर ह्याची डिटेल्स मग सांगतात, नंबर सांगा म्हणतात. मग अशाने काय होतं, आपले डेटा जो आहे अशा टाईपची ते फिशिंगमध्ये अशा टाईपची इन्क्वायरी होते. तो हे त्यांनी काय दिलेले आहेत आपल्याला? सायबर क्राईमचे एक्झाम्पल्स दिलेत. जर कोणी आपली प्रोफाईल हॅक केली त्यासाठी वेगळा क्राईम, कोणी बँकची डिटेल्स हॅक केला, पैसे ट्रान्झॅक्शन केलं, ते प्रत्येक पार्टमध्ये त्यांनी डिवाईड केलेलं आहे. कशाला काय म्हणतात ते समजलं?
Plagiarism is presenting someone else's work or idea as your own without their consent. The widespread use of computer and the advent of the internet has made it easier to parallelize the work of others. For example, plagiarism is found in documents such as essay reports. For example, मी माझा essay एक रिपोर्ट एक बनवलेला आहे रिलेटेड टू सम टॉपिक, बरोबर. मला तो रिपोर्ट म्हणजे माझ्या सरांना द्यायचा आहे किंवा मला पब्लिश करायचं असेल पेपरमध्ये वगैरे, पण माझ्या पब्लिश करायच्या आधीच काय केलं, एका मुलांनी तो डेटा माझा काय केला, कॉपी केला. मी पब्लिश करायच्या आधीच पब्लिश करून टाकला. ओके, माझ्या परमिशन, विदाऊट माय परमिशन. ओके, तो अशा टाईपचे जे क्राईम्स होतात ते कशामध्ये होतात, प्लॅगरिझममध्ये, प्लॅगरिझम टाईपचे असतात ते. ओके, पण हे रिलेटेड टू विच, कम्प्युटर अँड इंटरनेट, कोडिंग पार्ट, प्रोग्रॅमिंग पार्ट. ओके, कुठला सॉफ्टवेअर बनवत असू, मूवी बनवत असू. अंडरस्टँड. नेक्स्ट इज हॅकिंग. Hacking refers to unauthorized intrusion into a computer or a network. Hacker is a person intensely interested in the deep and hidden or concealed working of a computer operating system and programming language. They might discover loopholes within systems and reasons for such loopholes. जसं मी तुम्हाला सांगितलं, आपले जे फेसबुक अकाउंट वगैरे हॅक होतात, इंस्टाग्राम अकाउंट हॅक होतात, ते कशा थ्रू होतात, ते सगळ्या गोष्टी हिडन होतात. ते डिरेक्टली आपल्या कम्प्युटर प्रोग्रामिंग लँग्वेज ऑपरेटिंग सिस्टीमवरती अटॅक करतात. ओके, सो हा कशामध्ये येतो, हॅकिंग पार्टमध्ये येतो. आज आपण सायबर क्राईम पार्ट बघितला आणि त्याचे एक्झाम्पल बघितले. ओके, सो हे जे क्राईम्स त्यांनी इथे दिलेले आहेत, त्याचे टाईप्स, कुठल्या कुठल्या टाईप्सचं सायबर क्राईम असू शकतो, होतो, ते त्यांनी इथे दिलेले आहेत. आता नेक्स्ट पॉईंटमध्ये आपण बघणार आहोत प्रोटेक्टिंग अवर सेल्फ फ्रॉम सायबर क्राईम. सायबर सेफ्टी अँड सिक्युरिटी म्हणजे आपण ह्या सायबर क्राईम्सपासून कसं प्रोटेक्शन घ्यायचं, कसं आपण अलर्ट व्हायचं, हे त्यांनी नेक्स्ट टॉपिकमध्ये दिलेलं आहे. ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. ओके, हा जो पॉईंट आहे तो व्हेरी इम्पॉर्टंट, मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट आहे, सायबर क्राईम अँड एक्झाम्पल्स. तो तुम्ही नोटबुकमध्ये लिहून घ्या आणि मला पाठवा, तरच मी तुमची अटेंडन्स लावीन. ओके, थँक्यू. काय डाऊट असतील तर नक्की विचार.